कॅप्टन अमोल यादव हे नाव तसं फार फेमस नसेल, पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय तर त्यांनी 18-19 लोक बसतील असं एक विमान बनवलं आणि 15 ऑगस्ट 2020 मध्ये धुळे विमानतळावरून या विमानाचं यशस्वी उड्डाणही केलं. आता यात काय विशेष आहे असं जर तुम्ही विचार करत असाल, तर एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहित नसेल की भारतात जिथे विमानच बनत नाहीत तिथे या कॅप्टन अमोल यादव यांनी विमान बनवलं. जगभरातल्या देशात जितकी काही विमानं आकाशात उडताना दिसतात त्यातली 99% विमानं खरं तर 2-3च कंपन्यांकडून तयार केली जातात. एअरबस, बोईंग आणि दासो. बोईंग कंपनीची स्थापना 1916 मध्ये, एअरबसची स्थापना 1970 मध्ये आणि दासो कंपनीची स्थापना 1929 मध्ये झाली. म्हणजे या सगळ्या कंपन्या बऱ्याच जुन्या आहेत आणि त्यांना विमानं बनवण्याचा तगडा अनुभवही आहे. पण मग यात भारत कुठे? 1980 पासून भारतात विमानांच्या मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात झाली होती, पण भारत अजून एकही वाहतुकीचं मोठं विमान बनवू शकलेला नाही. जगातल्या एकूण विमानांच्या उत्पादनांमध्ये 1% भारताचं योगदान नाहीये. म्हणूनच प्रश्न पडतो की असं का? भारतात विमानांचं उत्पादन का होत नाही? तर हे जाणून घेण्यासाठी असे काही संदर्भ मिळतात की 1940 मध्ये वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्सची स्थापना करून भारतात विमान उत्पादनाला सुरुवात केली होती. मात्र 2च वर्षात 1942 मध्ये महायुद्धाच्या काळात ही कंपनी तत्कालीन शासनाने आपल्या ताब्यात घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कंपनीची मालकी भारत सरकारकडे आली. या कंपनीत सध्याच्या रशियाकडून परवाने घेऊन विमानं बनवली जातात, मात्र यात लष्करी विमानांचाच समावेश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात नियंत्रणवादी धोरणात दी इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ऍक्ट 1951 नुसार उद्योजकांना प्रत्येक उत्पादनाकरता शासकीय परवानगीची गरज लागत असे, जी परवानगी मिळणं अशक्य असतं. थोडक्यात देशात विमान उड्डाणासाठी परवानगी देण्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांमध्ये निरुत्साह आहे असंही मत व्यक्त केलं जातं. यासोबतच खरी अडचण आहे भारताच्या विमान वाहतूक उद्योगाची. भारताची वाढती लोकसंख्या आणि विमान सेवा क्षेत्रातली वृद्धी पाहता जगातील 4थ्या क्रमांकाची विमान वाहतूक बाजारपेठ ही भारतामध्येच आहे. त्यामुळे इथे विमान निर्मिती हे मोठं औद्योगिक क्षेत्र ठरू शकेल. मात्र यात भारताच्या समोर युनायटेड स्टेट्स, चीन आणि जपान आहेत. भारतात एव्हिएशन बूम असूनही देशातल्या बहुतांश विमान कंपन्या या बोईंग, एअरबस, ATR आणि एम्ब्रेर सारख्या परदेशी विमान निर्मात्यांनी तयार केलेली विमानच खरेदी करतात. देशात विमानाची निर्मिती होऊ शकत नाही असा सरकार दरबारी समज आहे आणि याचमुळे हा दृष्टिकोन नव्या उद्योजकांसाठी मारक ठरतोय. भारताची सरकारी कंपनी म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी विमानं तयार करण्यासाठी सक्षम आहे, पण ती केवळ लष्करी तंत्रज्ञानापुरती मर्यादित आहे. म्हणजे इथे फक्त आर्मीचीच विमानं बनवली जातात. तिथे नागरी वाहतुकीची विमानं बनवली जात नाहीत. गेली 2 दशकं झालीत भारताचा एरोनॉटिक्स विभाग नागरी वाहतुकीची विमानं बनवण्याचा पाठपुरावा करत आहे. 1990च्याच काळात भारताने रशियासोबत सारस नावाचं संयुक्त 14 आसन क्षमतेचं विमान तयार करण्याचा कार्यक्रम सुरू केला होता अशी माहिती मिळते. मात्र सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीने हा कार्यक्रम स्वतःहून घेतला, कारण नागरी विमानांसाठी रशियन स्टेट्स एजन्सी आर्थिक चणचण असल्याचा हवाला देत मागे हटली. भारतात विमानांचं उत्पादन होत नाही याचा अर्थ असा नाहीये की भारतात टॅलेंट आणि टेक्नॉलॉजीची कमी आहे, तर याचे प्रयोग याआधी झाले होते. 2004च्या मे महिन्यात पहिल्या प्रोटोटाइपने बंगळुरूमध्ये पहिलं उड्डाण केलं, परंतु विमानाच्या वजनाचं लिमिट हे 4125 किलो असणं आवश्यक होतं आणि तेच त्या तुलनेत विमानाचं वजन 5118 किलो इतकं जास्त होतं. विमान उड्डाणादरम्यान अक्षरशः कोसळलं. त्यानंतर 2009च्या मार्च महिन्यात दुसरं सारस प्रोटोटाइप बंगळुरूच्या भागात चाचणी उड्डाणादरम्यान क्रॅश झालं. दुर्दैवाने या चाचणीत भारतीय वायुसेनेचे 2 पायलट आणि एक उड्डाण चाचणी इंजिनियर यांचं निधन झालं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने यासाठी NAAL ला जबाबदार धरलं. तेव्हापासून या प्रकल्पाचं काहीच झालं नाही. हा प्रकल्प आजही अर्धवट अवस्थेत आहे. मात्र 2004च्या दरम्यान ज्या पहिल्या प्रोटोटाइपची चाचणी झालेली त्याच्या वजनाच्या आणि तंत्रज्ञानात ज्या काही त्रुटी होत्या त्यात अपग्रेड करून पुन्हा एकदा 2018च्या जानेवारी महिन्यात या विमानाचं सुमारे 40 मिनिटं आकाशात उड्डाण केलं गेलं. 40 मिनिटाची क्षमता जरी वाटायला कमीच असली तरीही या यशस्वी उड्डाणामुळे देशात वाहतुकीची विमानं बनू शकतात ही आशा पल्लवित झाली होती. पण पुन्हा नियमांचं घोडं अडलं, कारण कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनवलेलं स्वदेशी विमान भारताच्या विमान निर्मिती उद्योगाला चालना देणारं ठरेल, या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यात मदत होईल असं वाटत असतानाच DGCA म्हणजेच डायरेक्टर
डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांनी त्या कंपनीला हवेत विमान उडवण्याची आणि भारतात उत्पादन करण्याची परवानगी नाकारली. यावर कंपनीने असं सांगितलं की जर DGCA ने परवानगी दिली नाही तर US फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन अंतर्गत US मध्ये विमानांचं उत्पादन आणि विमान नोंदणी केली जाईल. म्हणजे कुठेतरी कोणीतरी विमान निर्मितीचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं. त्यातही ही कंपनी अमेरिकेत गेली तर आपण काय मिळवलं याचा विचार करणं गरजेचं आहे. शेवटी भारताचा स्वतःचा नागरी विमान उद्योग का नाही हे सांगायचं तर वैमानिक उद्योग उभारण्याची प्रक्रिया डेव्हलप करण्याची राजकीय इच्छाशक्ती इथे कमी पडते. एरोनॉटिक्स भाग तयार करण्यासाठी खऱ्या संसाधनांचा अभाव होतो. आवश्यक असलेले काही घटक आयात करण्यासाठी भारतावर असलेले व्यापारी निर्बंध आड येतात. शिवाय हा उद्योग खूप महाग आहे आणि नफा मिळवण्यासाठी लागणारा वेळ यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार नसतात. ही आणि अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे भारतात नागरी वाहतुकीची विमानं तयार होत नाहीत. या विषयाबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.